बघा, साहित्य अकादमी पुरस्कार मधील बाल साहित्य हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत सासने. पुढील प्रश्न बघा, जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश राज्य. पुढील प्रश्न बघा, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारी जगावे लागत आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 63%. पुढील प्रश्न बघा, युनिसेफच्या अहवालानुसार भारत बाल उपासमारी प्रमाण किती टक्के आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 40%. पुढील प्रश्न बघा, शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणत्या देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे फिनलँड. पुढील प्रश्न बघा, ICC स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार मध्ये कोण प्रथम स्थानावर पटकावलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे रोहित शर्मा. पुढील प्रश्न बघा, 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भृतुहटी मेहताब. पुढील प्रश्न बघा, नुकताच वन मित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे हरियाणा. पुढील प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या राज्यातील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे बिहार. पुढील प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 अंतर्गत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शहरात सहभागी झाले होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे श्रीनगर. पुढील प्रश्न बघा, ब्रिक्स गेम्स 2024 कोणत्या देशात आयोजित केले जात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे रशिया. पुढील प्रश्न बघा, दरवर्षी जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून. पुढील प्रश्न बघा, घोडेस्वार 3 स्टार ग्रॉ प्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार श्रुती ओरा. पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशात जून 2024 मध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कुवेत. पुढील प्रश्न बघा, आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिरिल रामाफोसा. पुढील प्रश्न बघा, साहित्य अकादमी पुरस्कारमधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे देवीदास सौदागर. पुढील प्रश्न बघा, नुकतेच राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे
ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा. पुढील प्रश्न बघा. 2024 इंडिया IORA इंडिया ओशन रिम असोसिएशन क्रूझ पर्यटन परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न बघा. मुलीची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात पार पडलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गुजरात.